नमस्कार, मी केतकी जोशी. टॉक टाइम मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. सगळ्यांकडे आता मोबाईल असं मोबाईल वापरणं ही काही खूप वेगळी गोष्ट आहे असं नाहीये, पण नेमका मोबाईलचा वापर कसा करायचा, पोर्टेबिलिटी म्हणजे काय आणि तुमचा मोबाईल सुरक्षित कसा ठेवायचा या सगळ्याबद्दल आज आपण बोलणार आहोत आणि त्याबद्दल मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या सोबत असणार आहेत आयटी तज्ञ आनंद शिंदे. खूप खूप स्वागत आहे तुमचं या कार्यक्रमामध्ये. खूप आम्हाला प्रश्न पडलेले आहेत, पोर्टेबिलिटी पासून ते अगदी चार्जिंग पर्यंत अनेक प्रश्न आम्हाला आहेत. पण तुम्हाला सुद्धा जर काही प्रश्न असेल तर तुम्ही आम्हाला फोन करू शकता या कार्यक्रमात आणि त्यासाठी आमचा नंबर लिहून घ्या. आमचा नंबर आहे 022668999263. आपण सुरुवात करूयात कार्यक्रमाला. सर, सगळ्यात आता महत्त्वाचा प्रश्न म्हणजे सगळ्यांनाच पडलेला आहे की मोबाईल पोर्टेबिलिटी लागू झाली आहे असं बोललं जातंय. नेमकं मोबाईल पोर्टेबिलिटी म्हणजे काय आहे, त्याचा फायदा काय होतोय? मोबाईल नंबर पोर्टेबिलिटी हा मागच्या 3 मे रोजी इम्प्लिमेंट होणारी गोष्ट होती, जी 2 महिन्यांनी पोस्टपोन झाली. वन नंबर वन नेशन ही गव्हर्नमेंटची पॉलिसी इम्प्लिमेंट करण्यासाठी नंबर पोर्टेबिलिटी आणण्यात आलेली आहे. त्यामध्ये आपण जो आत्ता नंबर वापरत आहोत आणि जे सर्व्हिस प्रोव्हायडरला अटॅच आहोत ते तुम्ही कुठल्याही स्टेटमध्ये गेल्यानंतर, कुठल्याही राज्यात गेल्यानंतर तिथे तुम्ही जेव्हा रिलोकेट होता, म्हणजे इथलं सोडून दुसऱ्या ठिकाणी राहायला जाता, म्हणजे ही सुविधा फक्त प्रवाशांसाठी नाहीये. बाकी तुम्ही जेव्हा स्थलांतर करता, तिथे राहायला जाता, त्यावेळेस तुम्हाला नंबर बदलायची गरज पडत नाही. तिथे गेल्यानंतर तुम्हाला दुसरा नंबर घ्यायची गरज पडत नाही. ॲट द सेम टाइम तुम्ही तिथे असणारे तिथले सर्व्हिस प्रोव्हायडर जे आहेत, म्हणजे आता तुम्ही एका उदाहरणार्थ एअरटेल किंवा आयडिया किंवा वोडाफोन वापरत असाल, तुम्ही दिल्लीला गेलात, दिल्लीला राहायला गेलात, तिथं गेल्यानंतर तुम्ही हेच सर्व्हिस प्रोव्हायडर तिथे कॅरी फॉरवर्ड करू शकता त्याच नंबर बरोबर. त्यासाठी तुम्हाला नंबर बदलायची गरज राहत नाही. आणि ॲट द सेम टाइम जे काय तुमचे प्लॅन आहेत, जे काय डेटा पॅकेजेसचे प्लॅन आहेत, टॉक टाईमचे प्लॅन आहेत, प्रीपेड असेल तर तो कॅरी फॉरवर्ड केला जातो. आणि प्रत्येक सर्व्हिस प्रोव्हायडरने याच्यासाठी आपापली एक वेगळी योजना मांडलेली आहे. आणि त्याच्यासाठी त्यांचे टोल फ्री नंबर जे अवेलेबल आहेत, त्यांच्या वेबसाईटवर असतील, त्यांच्या फेसबुक पेजवर आहे, ट्विटरवरही प्रत्येक टेलिकॉम प्रोव्हायडरच्या पोर्टेबिलिटी विषयीची माहिती मिळू शकते. पण याची प्रक्रिया कशी असते? म्हणजे मी इथून जसं तुम्ही म्हणता की दिल्लीला जर गेले आणि मला जर हाच नंबर ठेवायचा आहे तर याच्यासाठीची प्रक्रिया कशी असणार आहे? प्रक्रिया एकदम सोपी आहे. तुम्हाला तुमच्या मोबाईलचा वापर करून एक SMS पाठवायचा आहे 1900 नंबरवर. तो नंबर SMS असा आहे की पोर्ट PORT तुमचा मोबाईल नंबर आणि त्या 1900 या नंबरला तुम्हाला तो सेंड करायचा आहे. तो पाठवल्यानंतर तुम्हाला एक युनिक कोड जनरेट होतो जो 15 दिवसासाठी व्हॅलिड असतो. तो नंबर घेऊन तुम्हाला जे सर्व्हिस प्रोव्हायडरकडे नवीन सर्व्हिस घ्यायची आहे त्यांना तो तुम्हाला युनिक नंबर द्यायचा आहे. ते दिल्यानंतर तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट्स जे काही नवीन लोकेशनचे आहेत ते सबमिट करायचे आहेत. त्याच्यानंतर एक 24 तासाच्या कालावधीमध्ये तुमचा नवीन म्हणजे तोच नंबर पण एक नवीन सिम कार्ड बरोबर ऍक्टिव्हेट केला. अच्छा, नक्कीच. आम्हाला आणखी विचारायचे प्रश्न पण प्रेक्षकांचे फोन यायला लागलेले आहेत. बीडहून अमर घोरड आहेत. अमर, प्रश्न विचारा. हॅलो सर. हां, म्हणलं मोबाईलच्या अति बोलण्याचे दुष्परिणाम काय आहेत? बोलण्याचे मोबाईलवर अति बोललं जातं, व्हॉट्सअप यूज करतात पण तरी पण बोललं जातं, त्याचा एक आयटी तज्ञ म्हणून काय दुष्परिणाम सांगाल तुम्ही? आधी बरेच होते पण आता टेक्नॉलॉजी सुधारल्यामुळे जे आपण SRS रेडिएशन्स म्हणतो ते बरेच कमी झालेले आहेत. म्हणजे आधी जो जितका त्रास उद्भवायचा लोकांना तो कमी झालेला आहे. टेक्नॉलॉजी जशी नवीन शोध लागत जातील, वापरात येईल तसे त्यांनी त्रास कमी झालेले आहेत. पण निश्चितच चुकीच्या ठिकाणी चुकीच्या वेळी जर तुम्ही मोबाईलवर बोलत असाल तर ते तुमच्यासाठी हानिकारक आहे. आणि अति वेळ बोलून तुम्ही तुमच्या शरीराला आणि त्याचबरोबर बाकी गोष्टींना एक नक्कीच धोका पोहोचू शकतो. पुढचा फोन घेऊयात. यवतमाळहून आहे ओमकार शिंदे यांचा. ओमकार, प्रश्न विचारा. मॅडम, हॅलो मॅडम, नमस्कार मॅडम. ओमकार, तुमच्या टीव्हीचा आवाज प्लीज कमी करा आणि मग प्रश्न विचारा. मॅडम, जास्त मोबाईल फोन वापरल्यामुळे काय होते मॅडम?
आताशीच रिलेटेड आहे. मला याच अनुषंगाने विचारायचं आहे की अगदी स्वस्तातले 1000 रुपयांपासून ते 1 लाखापर्यंतचे फोन आता बाजारात उपलब्ध आहेत. तर कोणते डिव्हाइसेस चांगले आहेत, म्हणजे कंपनी वाईज नाही पण कोणते वापरले पाहिजेत आणि कोणाकोणासाठी ज्यांना जास्त ईमेल्स करायचे आहेत त्यांच्यासाठी कसे आहेत, किंवा हे कसं ठरवायचं आणि यासाठी चांगले तुम्ही सल्ला काय द्याल? ओके, आता याच्यामध्ये आपण जेव्हाही मोबाईल विकत घ्यायला जातो त्यामध्ये मी एक सांगू इच्छितो की ब्रँडेड OEMs जे आहेत, ओरिजिनल इक्विपमेंट मॅन्युफॅक्चरर्स ज्यांना आपण म्हणू, त्याच्यामध्ये विशेष करून जे नावाजलेल्या कंपन्या आहेत त्यांची नावं मी घेतो. नोकिया आहे, सॅमसंग आहे, मायक्रोमॅक्स आहे, सोनी आहे, त्याचबरोबर आता गुगलचे काही आहेत प्रोडक्ट्स, LG आहे. तर याच कंपन्यांचे ओरिजिनल प्रोडक्ट घेणं खूप गरजेचं आहे. अच्छा, आता आपल्याला कशासाठी वापर करायचा आहे मोबाईलचा त्या अनुषंगाने तो मोबाईल निवडणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी थोडासा इंटरनेटवर जर तुम्ही अभ्यास केलात किंवा दुकानदाराशी थोडं विचारसरणी केलीत की मला हे या कारणासाठी मोबाईल हवा आहे तर मी कुठला घेऊ, त्याप्रमाणे तुम्हाला तो मोबाईल सजेस्ट करेल. आता जास्तीत जास्त जर लोक बिझनेस फोन ज्याला आपण म्हणू तो वापरणार असेल तर त्याला बॅटरी बॅकअपची जास्त गरज आहे. बरोबर. एखाद्याला फोटोग्राफीची आवड आहे तर त्यांच्यासाठी हाय क्वालिटी कॅमेरा आणि डिस्प्लेची गरज आहे. त्याचबरोबर जर तुम्ही ट्रॅव्हलिंग मध्ये जास्त असाल तर तुमचं इंटरनेट कनेक्टिव्हिटीमुळे आणि सिग्नल लॉस आणि कनेक्ट झाल्यामुळेही तुमची बॅटरी ड्रेन खूप होते. त्या कारणास्तव तुम्हाला त्यासाठी बॅकअप सुविधा या सगळ्या गोष्टी कन्सिडर करून मोबाईल सिलेक्ट करावा असं मला. नक्कीच. पुढचा फोन आहे परभणीहून सुरेश आगलावे यांचा. सुरेश, प्रश्न विचारा. मॅडम, मोबाईलवर जास्त वेळ बोललो तर काय कानाला त्रास होऊ शकतो का? परत त्याच अनुषंगाने प्रश्न येतोय. जसं तुम्ही सांगताय की आपल्या गरजेनुसार फोन आपण घेतला पाहिजे. अँड्रॉइडचे फोन खूप आलेले आहेत आता सध्या. काय काळजी घेतली पाहिजे हे फोन आपण विकत घेतो तेव्हा आणि वापरतानाही? विकत घेताना एक लक्षात घेतलं पाहिजे, म्हणजे जसं मी आधीही म्हणलं की ओरिजिनल आहे याची खात्री करून घेणं गरजेचं आहे. त्याचबरोबर जेव्हा आपण मोबाईल स्पेसिफिकली चार्ज करतो म्हणजे बॅटरी डाऊन झाल्यावर चार्जिंगला लावतो त्यावेळेस फोनवर बोलू नये. फोन चार्जिंग करताना किंवा इतर वेळेसही जे इलेक्ट्रॉनिक उपकरणं आहेत म्हणजे मायक्रोवेव्ह असेल, फ्रीज असेल, TV असेल ह्याच्यावर ठेवू नये. त्यांनी बरेच रेडिएशनचा त्रास होऊ शकतो. त्याचबरोबर आता पोर्टेबल बॅटरी आपल्याकडे मिळतात रिचार्जेबल, तर मी पाहतो बरेच लोक त्याला कनेक्ट करून तोच बॅटरी मोबाईलच्या मागे धरून बोलत असतात. तर हे शक्य करून टाळावं लोकांनी. आणखी सुरक्षिततेबद्दल काय काय उपाय करावेत ते तुमच्याकडनं जाणून घ्यायचंय. पण कोल्हापूरहून फोन आहे हेमंत दळवी यांचा. हेमंत, प्रश्न विचारा. मला असा प्रश्न विचारायचा होता की कुठला फोन रेडिएशन कमी देतो, म्हणजे कुठला आपण घ्यावा फोन, आणि त्यासाठी काही सुचवेल का? कुठल्या फोनमधून रेडिएशन्स कमी मिळू शकतात? आता ह्याच्यामध्ये जसं मी म्हणलं की जे स्टँडर्ड्स मोबाईल असोसिएशन्सनी किंवा गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने इंटरनॅशनल डिफाईन केलेले आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला ते कंप्लायन्स झाल्याशिवाय मार्केटमध्ये येत नाही. त्याचप्रमाणे काही परदेशातले स्वस्तातले किंवा असेंबल्ड मोबाईल ज्याला आपण म्हणूयात, पर्टिक्युलर देशात असं नाही पण बरेच असे मोबाईल इम्पोर्ट केले जातात जे ह्याला कंप्लायंट नाही आहेत आणि ते स्वस्तामध्ये विकले जातात. तर त्याची काळजी घ्यावी. त्याचबरोबर तुम्ही मोबाईल विकत घेताना त्याचा SRS फ्रिक्वेन्सी जी आहे किती इमिट करतं ते जर चेक केलं आणि त्याचा कंप्लायन्स आहे का नाही हे चेक केलं तर मोबाईल तो घ्यायला किंवा तो वापरायला काही हरकत नाही. पुढचा फोन आहे साताऱ्याहून प्रशांत काळे यांचा. प्रशांत, प्रश्न विचारा. हॅलो सर. हा, बोला. प्रशांत, तुमचा आवाज नीट येत नाहीये. प्लीज टीव्हीचा आवाज कमी करा आणि मग प्रश्न विचारा. काही तांत्रिक कारणाने आवाज आपल्याला नीट येत नाही. सिक्युरिटीच्या दृष्टीने विचारायचं आहे सर, कारण की हल्ली फोटो असतील किंवा अनेक मेसेजेस असेल व्हॉट्सअपमुळे खूप सगळं सहजपणे उपलब्ध होतं आहे. अशा वेळेला आपला फोन सुरक्षित कसा ठेवायचा, पासवर्ड असेल किंवा आणखी कोणत्या उपायांनी, ईमेल्स असतील, मेसेजेस असतील, गॅलरीज असतील, हे सगळं कसं काय सुरक्षित ठेवायचं? नुकतेच झालेली घटना जी आहे MP मध्ये, एका कपलचे काही प्रायव्हेट फोटो लीक झाले आणि त्याच्यावरून त्यांनी सुसाईड केलं.
एक स्टिग्मा आहे समाजामध्ये, त्याच्यामुळे त्यांना ते सहन नाही झालं आणि त्यांनी ही घटना घडली. एक काळजी सगळ्यांनी घ्यायला हवी की आपण जेव्हा मोबाईल वापरतो त्याच्यावर सेन्सिटिव्ह डेटा येणं साहजिक आहे. मग तुमचे ईमेल्स असतील, फोटोज असतील, आणखी काही डेटा प्रेझेंटेशन्स असतील, म्हणजे बिझनेसमध्ये असेल तर कोटेशन्स असतील, तुमच्या बिलिंग असेल, इनवॉइस असेल, बँकेचे काही डिटेल्स असतील, तर ह्यावेळेस सर्वात प्रथम आपला मोबाईल हा नेहमी लॉक असावा. नॉर्मली अँड्रॉइडमध्ये जर तुम्ही बघायला गेलं तर 3 प्रकारचे लॉक तुम्हाला तिथे अवेलेबल असतात. त्यामध्ये पॅटर्न लॉक आहे, म्हणजे ते डिझाईन आहेत, डॉट्सनी तुम्ही कनेक्ट करू शकता. त्यानंतर पासवर्ड आहे जो अल्फा न्यूमरिक तुम्ही ठेवू शकता. त्याच्यानंतर पिन नंबर आहे जो 4 डिजिट तुम्ही पिन नंबर त्या ठिकाणी ठेवू शकता. ही एक पद्धत. त्यानंतर तुम्हाला जर तुमचे फाईल्स जे आहेत त्या सिक्युअर ठेवायचे असतील, जसं आता ही घटना घडली कारण हे मोबाईल ट्रेनमध्ये असताना चोरीला गेला. त्याच्यानंतर त्यांनी ते मेमरी कार्ड काढलं, मेमरी कार्ड काढून त्याच्यातले फोटो आणि व्हिडिओ रीड केले आणि ते सर्क्युलेट केले गेले. तर ह्या ठिकाणी मी आवर्जून सांगू इच्छितो सगळ्यांना की प्रत्येकाने आपला मोबाईल एकतर एन्क्रिप्ट करून ठेवावा. ही सुविधा अँड्रॉइडमध्ये उपलब्ध आहे. त्यामध्ये तुम्ही सिक्युरिटीज मध्ये गेल्यावर सेटिंग्स. एन्क्रिप्ट करणं म्हणजे नेमकं काय? ओके, एन्क्रिप्ट करणं म्हणजे जो काय अवेलेबल डेटा आहे, म्हणजे एकतर फोन सिस्टीम आणि SD कार्ड हे 2 वेगळे स्टोरेज अवेलेबल आहेत मोबाईलवर. तर ह्यांच्यावरचा जो काही डेटा आहे तो एन्क्रिप्ट करणे म्हणजे तो फक्त त्याच डिव्हाइस मधनं त्याच व्यक्तीला ओपन करता आला पाहिजे. दुसरीकडे जर तुम्ही तो कनेक्ट केला विदाउट दॅट, म्हणजे त्या पर्टिक्युलर पासवर्ड किंवा पिनकोड शिवाय तो ओपन होणार नाही आणि त्याला कोणी ऍक्सेस करू शकणार नाही. तर हे करण्यासाठी नॉर्मली सेटिंग्समध्ये तुम्हाला सिक्युरिटीजमध्ये हे ऑप्शन मिळेल, एन्क्रिप्ट मोबाईल म्हणून. चार्जिंगला लावूनच हे करावं लागतं कारण त्याला बराच वेळ लागतो व्हायला प्रोसेस. किंवा प्रायव्हसीमध्ये तुम्हाला हे ऑप्शन मिळेल. प्रत्येक मॅन्युफॅक्चरच्या मॉडेल्स मोबाईलचे वेगवेगळे असल्यामुळे सिक्युरिटीजमध्ये किंवा प्रायव्हसीमध्ये हे ऑप्शन अवेलेबल आहे. ज्या ठिकाणी मोबाईल एन्क्रिप्शन बरोबर SD कार्ड एन्क्रिप्शन ही फॅसिलिटी कंपन्यांनी दिलेली आहे. ज्यांनी दिलेली नाहीये त्यांच्यासाठी ऍप स्टोअरवर, म्हणजे गुगल ऍप स्टोअरवरनं तुम्ही ऍप डाउनलोड करून ते एन्क्रिप्ट करून ठेवू शकता, जेणेकरून मोबाईल चोरीला गेला तरी ते SD कार्ड काढल्यानंतर लॅपटॉपला कनेक्ट करू किंवा पीसीला कनेक्ट करू, त्यातला डेटा रिकव्हर नाही. अगदी. आणखी खरं महत्त्वाचे मुद्दे जाणून घ्यायचे तुमच्याकडून, पण इथे आपण एक ब्रेक घेतोय. तुम्हाला सुद्धा अजून काही प्रश्न असेल तर तुम्ही आम्हाला फोन करू शकता आणि त्यासाठी आमचा नंबर ब्रेकवर जाण्यापूर्वी लिहून घ्या. आमचा नंबर आहे 02266899263. आज टॉक टाइममध्ये आपण सगळ्यांच्याच आयुष्याचा अविभाज्य भाग असलेल्या मोबाईल्सबद्दल बोलतोय आणि आनंद शिंदे IT तज्ञ आपल्याला मार्गदर्शन करतायत. संदीप चौधरी आहेत डहाणूहून, त्यांचा फोन आहे. संदीप, प्रश्न विचारा. मॅडम, मी विमा प्रतिनिधी आहे LICचा आणि रोज बोलणे हे माझं नित्याचं काम आहे. तर समजा मोबाईलवर बोलणे अपरिहार्य असल्या कारणाने ब्लूटूथ किंवा एअरफोन वापरणे योग्य ठरेल की फोनवर बोलणेच योग्य? जर आपण ऑफिसमध्ये काम करत असेल तर मी सजेस्ट करेल लँडलाईन वापरा. आणि जर तुम्हाला ट्रॅव्हल करताना फोन वापरायचा असेल तर हेडसेट प्रेफर राहील ब्लूटूथ पेक्षा. अच्छा. असं जसं आपण बोलतोय की म्हणजे वेगवेगळे डिव्हाइसेस सुद्धा आलेले आहेत, त्याबद्दल ते जाणून घ्यायचं आहे. पण पुढचा फोन आहे पुण्याहून पुष्कर महंकाळ यांचा. पुष्कर, प्रश्न विचारा. हॅलो. हा, बोला. हा मॅडम, माझा प्रश्न असा होता की अँड्रॉइड OS ही त्याच्या मदर सर्व्हर वरनं हॅकेबल आहे असं म्हणलं जातं, यात कितपत तथ्य आहे? डिव्हाइसेस जर पाहायला गेलं आणि ऑपरेटिंग सिस्टीम पाहायला गेली तर त्या प्रत्येकाला कंट्रोल, हे ओपन सोर्स प्लॅटफॉर्म आहे म्हणून ॲपल प्लॅटफॉर्म आणि अँड्रॉइड प्लॅटफॉर्ममध्ये हा सगळ्यात मोठा जो डिव्हिजन आहे ते ह्याचसाठी आहे की ॲपल तुम्हाला काही करू देत नाही आणि अँड्रॉइडमध्ये तुम्ही पाहिजे ते करू शकता. तर त्याच्यासाठी हॅकिंग असेल, म्हणजे इव्हन ॲपलमध्ये होतं, नाही असं नाही, पण अँड्रॉइडमध्ये थोडं सोपं पद्धतीने केलं जातं. तर असं तुम्ही जर प्रॉपर रॉम्स जे आहेत कंपनींनी प्रोव्हाइड केलेले तेच वापरले आणि त्याच्यामध्ये मोबाईल रूट नाही केलात आणि बाकी जर जे
आपण काय म्हणू रूट ॲक्सेस मागणारे किंवा एखादे असे ॲप्लिकेशन्स नाही टाकले जेणेकरून ते मोबाईलचे ॲक्सेस गेन करतील तुमच्याकडनं तुमच्या न कळत, तर हॅक होणं तसं अवघड आहे. नक्कीच. पुढचा फोन आहे शिर्डीहून प्रमोद गाडेकर यांचा. प्रमोद, प्रश्न विचारा. हा मॅडम, नमस्कार. हा बोला. माझा प्रश्न असा होता की आपण मोबाईलच्या अनेक कंपन्या वापरत आहेत, तर कंपन्यांचे जे आपले कॉल चार्जेस आहे ते 1.2 पैसे 3 पैसे असे वाढत जातात आणि दर महिन्याला 1 पैसा वाढत जातात. तर त्यासाठी एकदम वर्षभरासाठी एकच चार्ज राहील अशी काही कंपनीसाठी आपल्या भारतात आहे का? प्रमोद यांचा आवाज आपल्यापर्यंत नीट येत नाहीये. आणखी प्रश्न आपल्याला घ्यायचे आहेत, पण इथे टॉक टाइम मध्ये आपण एक ब्रेक घेऊयात आणि ब्रेक नंतर परत भेटूया. टॉक टाइममध्ये आपण बोलतोय मोबाईलच्या वापराबद्दल आणि IT तज्ज्ञ आनंदी शिंदे आपल्याला मार्गदर्शन करतात. सर, आपण कार्यक्रमाच्या शेवटच्या भागात आलेलो, काय टिप्स द्याल की आता प्रत्येकाचा अविभाज्य भाग झालेला आहे मोबाईल, काय महत्त्वाच्या तुम्ही तुमच्याकडून IT तज्ज्ञ म्हणून टिप्स द्याल मोबाईल वापरताना? विशेषतः ईमेल्स खूप वापरल्या जातात किंवा व्हॉट्सअप खूप वापरलं जातं, यासाठी काय सिक्युरिटीच्या दृष्टीने टिप्स आहेत? ओके. एक तर आधी बोलल्याप्रमाणे आपण पासवर्ड किंवा पॅटर्न लॉक ठेवावा, त्याचबरोबर एन्क्रिप्शन जर करता आलं मोबाईलला ते करून घ्यावं. त्यानंतर जे ईमेल कम्युनिकेशन आहे किंवा बँकिंग रिलेटेड ॲक्टिव्हिटीज जे काय करतो आपण त्याला 2 वे ऑथेंटिकेशन त्यांनी ऑन करून घेणं गरजेचं आहे, ज्याच्यामध्ये एकतर तुम्ही जो नॉर्मल पासवर्ड दरवेळेस एंटर करता तो एक आहे, त्याचबरोबर प्रत्येक इन्स्टन्सला म्हणजे दरवेळेस जेव्हा तुम्ही लॉग इन करायचा प्रयत्न करता एक OTP जनरेट होतो आणि तुमच्या मोबाईलवर येतो, तो तुम्हाला तिथे एंटर करायला लागतो, त्यावेळेस तुम्हाला ॲक्सेस मिळतो. किंवा गुगल ऑथेंटिकेटर म्हणून एक ॲप्लिकेशन आहे ज्याच्यामध्ये तुम्ही जर ते पर्टिक्युलर सर्व्हिस जिथे तुम्ही लॉग इन करू इच्छिता त्यांनी जर ते इंटिग्रेट केलेलं असेल तर तुमच्या मोबाईलवर दर 30 सेकंदाने एक नवीन पासवर्ड ऑटो जनरेट होत असतो जो सर्व्हरला कनेक्टेड असतो आणि त्या पद्धतीने हॅक व्हायचे असतील किंवा डेटा चोरीला जाणं जे काय प्रकार आहेत ते होणार नाही. नक्कीच. असं खूप महत्त्वाची माहिती आहे. खरं तर रोज वापरतो मोबाईल, पण त्याच्यासाठी काळजी कशी घ्यायची, त्याला कसं नीट वापरायचं हे खूप लोकांना माहिती नसतं. आज तुम्ही इथे आलात आणि आम्हाला याबद्दल मार्गदर्शन केलं, याबद्दल खूप सारे धन्यवाद. आज टॉक टाइममध्ये आपण इथेच थांबतोय, पण उद्या भेटणार आहोत नवीन विषयासह. पहा फक्त IBN लोकमत.